विषयाकडे आणि चर्चेकडे वळूयात। अनिलजी, राज्यभरामध्ये 1729 परीक्षा केंद्रांवर होणारी परीक्षा आणि आता 18,000 एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेरे लावूनही पेपर फुटी, किती गंभीर आहे हा प्रकार असं तुम्हाला वाटतं? अनिलजी, अनम्यूट कराल आपला आवाज। अनिलजी, तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत यावेळेला पोहोचत नाहीये। मात्र अनिलजी, खरा हाच प्रश्न आहे की संपूर्ण राज्यभरामध्ये इतके परीक्षा केंद्र आहेत, त्यावरती 18,000 एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेरे लावूनही पेपर फुटी होते आणि याला किती गंभीरतेने घेणं गरजेचं आहे। तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत असेल तर आपलं उत्तर मला अपेक्षित आहे। बघता येतोय माझा आवाज? हो, आता येतोय, बोला। सर, वास्तविक बघता राज्यामध्ये या टीईटीच्या परीक्षेमध्ये कार्यरत असलेले जे शिक्षक आहेत, ते जे सेवेत शिक्षक आहेत, ते सुद्धा जवळपास 3 लाखाच्या वरती अपियर झालेले होते आणि त्यांना हा मोठा धक्का बसलेला आहे। बरोबर। वास्तविक पाहता सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाप्रमाणे देशभरातील 25 लाख शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य करण्यात आली। बरोबर। आमची राज्यांना मागणी आहे की राईट टू एज्युकेशन ऍक्ट जो आला, ज्याला मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 या देशभरामध्ये 2010 वर्षी लागू झाला, त्याच्यानंतर जे शिक्षक नियुक्त झालेले आहे त्यांच्यासाठी टीईटी सक्तीची करणं योग्य होतं। परंतु सुप्रीम कोर्टाच्या एका निकालामुळे संपूर्ण देशभरातील शिक्षक, जवळपास 25 लाख संख्या आहे या शिक्षकांची, ज्यांची वय अक्षरशः काही जण 6 महिन्यासाठी रिटायर व्हायचे बाकी आहेत, काहींनी 50 क्रॉस केलेली आहे। बरं, या टीईटीचं स्वरूप काय असते सर? टीईटीचं स्वरूप हे एमपीएससी आणि यूपीएससी च्या लेव्हलचे प्रश्न असतात, ज्याचा दैनंदिन अध्यापनाशी कोणताही काडी मात्राचा संबंध नसतो। आमची मागणी ही आहे की टीईटीची मुळात गरजच नाही आहे। बरं, या राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी, शिक्षकांची गुणवत्ता वाढवण्यासाठी महाराष्ट्र जो गुणवत्तेमध्ये अगदी 10च्या वर गेलेला आहे, त्याला पुन्हा पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी शिक्षकांचं सक्षमीकरण टीईटीच्या माध्यमातून नव्हे तर वेगवेगळ्या माध्यमातून करण्याची गरज आहे। त्याच्यामध्ये शिक्षकांचं ट्रेनिंग असेल, शिक्षकांसाठी शोध निबंध असतील, वेगवेगळे उपक्रम असतील, या माध्यमातून तुम्ही शिक्षकांना सक्षम करू शकता। सुप्रीम कोर्टाच्या या निकालामध्ये टीईटीची परीक्षा कशी असावी हे कुठेही म्हटलेलं नाही आहे। यावरती कर्नाटक आणि तेलंगणा या 2 राज्यांचं अत्यंत चांगलं उदाहरण आहे की या राज्यांनी याबाबत विचार करून की जे यूपीएससी आणि एमपीएससीच्या धर्तीवरचे प्रश्न आहे ते टाळून शिक्षकांचं सक्षमीकरण कसं होईल, या राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता कशा प्रकारे वाढली जाईल याकडे लक्ष देऊन त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहे। तशाच प्रकारे ही टीईटी कायमची रद्द करून शिक्षकांचं सक्षमीकरण, विद्यार्थ्यांचं सक्षमीकरण करून या राज्यातील गुणवत्ता वाढवण्याची गरज आहे। बरं अनिलजी, तुम्ही म्हणता की टीईटीची परीक्षाच रद्द करून टाकावी, पण अनिलजी कायमची रद्द करावी, कारण या टीईटीच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्ही बघा, याचा आणि दैनंदिन अध्यापनाचा काही संबंध येत नाही। बरं, त्या मुद्द्याकडे मी येतोच ना। मात्र किशोरजी, काय झालेलं आहे की अनिलजींचं म्हणणं आहे की परीक्षाच रद्द करून टाकावी। एका बाजूला